श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर प्रिन्स कट ब्लाऊज कसं कट करायचं तर येथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर इथं बघू शकता मी माप तुम्हाला लिहून दाखवत आहे. कमरघेर 32, उंची 14, बाई उंची 5.5, दंडघेर 6 आणि छाती आहे 11ची आणि पाट आहे 3ची. तर इथं मी पॅटर्न ठेवून याचं जे अस्तर आहे ते कट करून घेत आहे. तर इथं बघू शकता मी पाठीमागचा साईड कट केलेली आहे, ब्रेशर पट्टी कट करत आहे. आता बाईची उंची 5.5 आहे, तर आपल्याला अर्धा इंच वाढवा घ्यायची आहे. तर 6 इंचाची आपण आता बाही कट करणार आहोत. तर बाही कट झाल्यानंतर आपल्याला जे साईडचा समोरील पार्ट आहे प्रिन्स कटचा ते दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी वरती जे पॅटर्न आहे ते ठेवून व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. तर प्रत्येकाची पॅटर्ननुसार शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण ब्लाऊज फिटिंगही वेगवेगळी असू शकते. तर आता मी तुम्हाला माझी पद्धत कशी आहे ते दाखवत आहे. तर आता आपण जे अस्तर कट केलेलं होतं ते आता ब्लाऊज पिसावरती कट करून घेणार आहोत. तर आधी आपल्याला आता बाहीची डिझाईन सेम आहे, म्हणजे दोन्ही साईडनी सारखीच आहे. तर पहिले आपल्याला आता बाही कट करून घ्यायची आहे. जर काठ असेल तर आपल्याला काठ काढून घ्यावे लागतात, पण याला साडीच्या पिसातच काठ आहे त्यामुळं काढण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि आता मी इथं बाही कट करून घेतलेली आहे. आता आपण पाठीमागच्या साईडचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहोत. तर आता इथं पाठीमागच्या साईडचा प्रत्येक पार्ट मावेल, कारण आता साडीचा पीस आहे तर तो मोठाच आहे, पण कधी कधी कट पीस असतो त्यामुळं खूप त्रास होतो कट करायला. तर आता इथं मी जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित ठेवून घेत आहे. आणि हे जरासं मोठ्या मापाचं पॅटर्न आहे आणि प्रत्येकाची पॅटर्न ठेवून कटिंग करण्याची पद्धतही वेगळी असू शकते. तर ही मी माझी पद्धत सांगत आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे मी. तर आता इथं जी ब्रेशर पट्टी आहे याला कोणी अनामिकाही म्हणतं, तर तीही मी आता कट करून घेत आहे. आणि आता हा जो प्रिन्स कटचा साईडचा भाग आहे समोरील तो मी कट करून घेत आहे. आणि मी थोडंसं जास्तच कट करते, कारण शिलाईमध्ये थोडंसं साईडला जाऊ नये त्यामुळे मी अस्तर जे पीस आहे साडीचा तो जास्तच कट करते. आणि आता इथं बघू शकता अशा प्रकारे आपला जो पार्ट आहे तो कट करून झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला रोल करून ठेवायचा आहे, जेणेकरून जे पिसाचे पार्ट आहे ते कुठेही जात नाही. आणि आता आपण इथं जो पाठीमागील भाग आहे तो जोडून घेऊया. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागचा गळा कसा गोल बनवायचा ते सांगितलेलं आहे. तर इथं बघू शकता मी गळा कट केलेला होता, पण जे कस्टमर आहे त्यांना थोडासा गोल गळा अजून खाली पाहिजे होता. तर टेन्शन घ्यायचं नाही. तर असं बघू शकता इथं मी ज्या चॉकच्या साहाय्याने तो गळा आहे अजून थोडासा रुंद करून घेतलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा शिलाई करत असता तेव्हा तुम्ही त्यावरती थोडंसं गोल आकार देऊन करू शकता. शिलाई काम केलं तेवढं सोपं आहे आणि केलं तेवढं अवघडही आहे. फक्त थोडंसं त्याला असं आपण काय म्हणतो ना, डोकं लावून करायचं असतं. जास्त सहजासहजी कोणती गोष्ट येत नाही. आणि आता इथं बघू शकता तुम्हाला मी जर सांगितलं होतं की त्यांना गळा जास्त खोल पाहिजे होता, तर मी तो अस्तर आता कट केलेलं होतं. तर आपण बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हा गळा जो आहे तो नंतर जास्त जो खोल आहे तो करू शकता. तर आता इथं मी जो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गोलगळा कसा तयार करायचा, तर आता मी हा गोलगळा तयार करून घेत आहे. आणि तुम्ही गोलगळ्याला लेसच्या साहाय्याने वेगवेगळी प्रकारची डिझाईनही करू शकता. तर आता मी जे दोरा आहे तो साईडने कापून घेतलेला आहे आणि आता आपण गळा पलटी करूया. गळा हा साडीची जी फ्रंट साईड आहे त्या साईडने ठेवायचा आहे आणि नंतर दुमडून घेतल्यानंतर तो बरोबर व्यवस्थित असा होतो आणि अस्तर आतल्या बाजूने जातं. तर आता इथं मी गळ्यासाठी फिनिशिंग आणि बघू शकता तुम्ही गळा छानपैकी आपला झालेला आहे. आणि एकदा व्यवस्थित असं जर आपल्याला शिवायला जमलं तर आपण कोणत्याही पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकतो. तर आता हा आपला पाठीमागचा भाग बऱ्यापैकी तयार झालेला आहे. आता जी पाठीमागची साईड आहे तिथंही आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे अस्तर आहे ते साईडला सरकणार नाही. तर आता पूर्णपणे आपला पाठीमागचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे. आता मी साईडने जी टीप आहे त्या मारून घेत आहे. व्यवस्थित अशी शिलाई आली की ब्लाऊजही छान होतं. तर आता आपला पूर्णपणे पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर आपला जे साईडचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आता मी हा सर्व जो कपडा आहे तो कट करून घेत आहे. बघू शकता तुम्ही आता पूर्ण जो कपडा मी आहे तो कट करून घेतलेला आहे.
आणि आता आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा जो पाठीमागचा साईड आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यपासून 3.5 इंचावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर आता हे उंच पॅटर्न म्हणजे उंच जे कस्टमर आहे ती खूप उंच आहे आणि त्यामुळे आपल्याला इथं 5चा टक्स घ्यायचा आहे. तर इथं मी टक्ससाठी जी खूण आहे ती करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथं जे टक्स आहे ते मारून घ्यायचे आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असे टक्स मारायचे आहेत. तर तुम्ही एक टिपही मारू शकता किंवा दोनही मारू शकता. तर अशा प्रकारे आता मी जे टक्स आहे ते मारून घेतल्यानंतर आपल्याला आता जी गळा आहे त्याला आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. टक्स मारल्यानंतर आपल्याला आता ही लेस आहे ती व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. तर सॉरी माझ्याकडनं कॅमेरा जरासा हलला होता त्यामुळं. आणि लेस ही हळूवारपणे लावल्यानंतर आपल्याला जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित बसतं. जास्त घाई गडबडीत लेस लावायची नाही, कारण ब्लाऊज जे आहे ते जी लेस आहे ती दुमडते. आणि आता आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर आता आपण बाही जोडून घेऊयात. तर आता आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी दोन्ही जे बाहीचे पार्ट आहे ते साईडला साडीच्या पिसावरती ठेवलेले आहेत आणि उलटसुलट बाजू बघून घ्यायची आहे साडीच्या पिसाची. आणि आता दोन्ही जे बाही आहे त्या दोन्हीही साडीच्या पिसावरती ठेवून आता त्याला आपण शिलाई करून घेणार आहोत. आणि व्यवस्थित अशी उलटसुलट बाजू आपल्याला बघून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता दोन्ही जे बाहीचे साईड आहे त्या विरुद्ध साईडला आल्या पाहिजे. आणि आता दोन्ही बाही जोडून घेतल्यानंतर आपल्याला जो साईडचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथं बघू शकता आपण जे बाहीचा जो साईडचा कपडा होता तो कापून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे जी बाही आहे आपली ती फिनिशिंगमध्ये दिसते. तर आता इथं मी दोन्ही बाहींना दाबटीप देऊन घेणार आहे. तर आता इथं आपल्याला जे ब्लाऊजचा म्हणजे भाग आहे तो आपण तो शिवून घेत आहोत इथं, म्हणजेच तो म्हणजे बाहीचा. तर आता इथं बाही आपली दाबटीप देऊन झालेली आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर पुन्हा तुम्ही वरतूनही एक टीप देऊ शकता, जर अस्तर तुम्हाला जास्त सुळसुळ वाटत असेल तर. तर आता मी इथं जी बाही आहे तिला साईडने ही टीप मारून घेत आहे. व्यवस्थित असं आपली जी बाहीची फिटिंग आहे ती होऊन जाते. आणि इथं साईडला तुम्हाला टिकली वर्क होतं, त्यामुळे आपली जी मशीनची सुई आहे ती तुटण्याची शक्यता असते. एकतर तुम्ही आधीच ते टिकली वर्क काढून घ्यायचं आहे किंवा त्यावरती टीप आल्यानंतर आपल्याला जो दाबा आहे तो उचलून घ्यायचा आहे. तर आता एक बाही आपली तयार झालेली आहे आणि दुसरीलाही आता आपण साईडने टीप मारून घेत आहोत. आता इथं ही बाही आणि फक्त एवढी दक्षता घ्यायची आहे, जर टिकली वर्कचे ब्लाऊज असेल पीस असेल तर तिथं आपल्याला ते टिकली जी आहे ती एकतर तिथून रिमूव्ह करायची आहे किंवा आपल्याला जो मशीनचा दाबा आहे तो वरती घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी सुई आहे ती तुटत नाही. तर इथं बघू शकते याला खूप टिकली वर्क होतं आणि त्यामुळं आता आपण बाही तयार झालेली आहे, पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आणि आता आपण इथं जी अनामिका आहे म्हणजे ब्रेशरपट्टी ती जोडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला समोरासमोर दोन्ही टोकं घेऊन आणि मग व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि हे पण आपल्याला साडीच्या फ्रंट साईडची म्हणजे जी वरील साईड आहे त्या साईडनीच हा अस्तरचा भाग ठेवायचा आहे ब्रेशरपट्टीचा. तर आपण आता जोडून घेऊया ती साडीच्या कपड्यावरती. जोडून घेतल्यानंतर याला पुन्हा आपल्याला आता अस्तरच्या साईडनी दाबटीप द्यायची आहे अशा प्रकारे. आता दोन्हीही ज्या अनामिका आहेत त्यांना आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. तुम्हाला याला वरतूनही टीप मारायची असेल तर, कारण अस्तर सुळसुळ असलं तर सरकतं, मारायची असेल तर मारू शकता, नाहीतर नवीन शिकणार जर असेल तर अवश्य मारावी. आणि अशा प्रकारे आता आपला जो साईडचा कपडा उरलेला होता तो कट करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपली जी अनामिका आहे ती तयार झालेली आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचा जो समोरील भाग आहे त्याच्याकडं आपल्याला आता वळायचं आहे. आणि आता हा प्रिन्स कटचा जो साईडचा पार्ट आहे तो आपण जोडून घेत आहोत.
सेम जसं आपण कटोरी ब्लाऊज शिवतो तसंच याचं असतं, फक्त थोडासा फरक असतो. पण प्रिन्स कट ब्लाऊज हे व्यवस्थित असं बसतं. तर आता आपल्याला साईडचा भागही आपला तयार झालेला आहे. आणि आता ही जी आपण हुकपट्टी किंवा बटनपट्टी म्हणू आपण त्याला, जी लावण्याचा पार्ट आहे तो तयार करून घेत आहोत. तोही आपला आता तयार झालेला आहे. आणि आता इथं बघू शकता मी कशाप्रकारे जे पार्ट आहे ते जोडून घेत आहे. व्यवस्थित असे जे पार्ट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. दोन्हीही विरुद्ध साईड आल्या तरच आपलं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट येतं, उलटसुलट होत नाही. तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपला समोरील भाग जो आहे तो तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला वरतून एक जी शिलाई आहे ती मारून घ्यायची आहे, जेणेकरून जे आपलं ब्लाऊज आहे ते अस्तर सोडत नाही. तर आता वरतूनही आपल्याला एक जी शिलाई आहे ती मारून घ्यायची आहे. आता पूर्णपणे आपला समोरील भाग तयार झालेला आहे. तर आपल्याला इथं हे दोन्हीही साईड ज्या समोरील बाजू आहे त्या सारख्या आहे का बघून घ्यायच्या आहे आणि त्याला तिरका कट मारायचा आहे. मी आता चॉकच्या साहाय्याने त्याला कट मारून घेतलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही. आणि मग आपल्याला जी आपली अनामिका आहे ती जोडायची आहे. तर आता बघू शकता समोर आपल्या दोन्ही साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित सरळ अशा झालेल्या आहेत. आणि इथं आता आपल्याला काजपट्टी बटनपट्टी नंतर जोडायची आहे. आधी आपल्याला जी ब्रेशरपट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता जे अस्तर आहे ते अस्तरावरतीच आलं पाहिजे आणि जे पीस आहे तो पिसाच्या साईडनीच आला पाहिजे, तेव्हा आपलं जे अनामिका आहे ती व्यवस्थित बसते. तर आता बघू शकता तुम्ही अस्तर आणि जो साडीचा पीस आहे ते एकमेकावरती ठेवायचे आहे, तेव्हाच आपलं जी ब्लाऊज आहे ते व्यवस्थित असं येतं. आता दोन्ही मी जोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जोडल्यानंतर दिसेल. आणि त्यानंतर आपल्याला हळूवारपणे रोल करून घ्यायचा आहे. आणि जो मधला कपडा आहे तो आपल्याला शिलाईमध्ये नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे राऊंड घेतल्यानंतर हे दोन्ही टोक एकमेकावरती ठेवून आपल्याला त्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की तो आतला कपडा आहे तो शिलाईमध्ये नाही आला पाहिजे. आता दोन्हीही जे पार्ट आहे ती मी अशाच प्रकारे जोडून घेणार आहे. आता एक पार्ट तयार झालेला आहे. पुन्हा मी तुम्हाला अजून एकदा दाखवते की कशाप्रकारे आपल्याला रोल करायचा आहे तो. आणि अस्तर वरतून आलं पाहिजे अशा प्रकारे. आणि हे जे टोक आहेत अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. खूप सोपी अशी पद्धत आहे, ट्राय करून बघा, अवश्य जमेल तुम्हाला. तर आता आपला जो दोन्हीही पार्ट आहे ते जोडून झालेले आहेत. आता आपल्याला त्याला जो आतला पार्ट आहे तो वरती काढून घ्यायचा आहे, अशा प्रकारे काढायचा आहे तो. बघू शकता आपला पूर्ण जो समोरील पार्ट आहे तो तयार झालेला आहे. तर फॅन चालू असल्यामुळे जरासं आपला जे पार्ट आहे ते उडत होते. आणि आता आपल्याला बटनपट्टी आणि काजपट्टी जोडून घ्यायची आहे. जर तुम्हाला काज आणि म्हणजे जी हुकपट्टी समजा जमत नसेल तर आपलं जे जुनं ब्लाऊज आहे ते समोर ठेवायचं आहे आणि त्यावरती बघून आपल्याला, जर तुम्ही नवीन असाल तर करायचं आहे. तर आता मी दोन्ही पट्ट्या समानच काढणार आहेत. तर इथं बघू शकता मी पट्टीच्या साहाय्याने लाईन करून घेतलेले आहे आणि आता ते सरळ असं काप करून घेणार आहे मी. आता तुम्ही नवीन असाल तर पट्टीच्या साहाय्याने, आता मी हाताने, मला सवय असल्यामुळे मी रेग्युलर करते, पण तुम्हाला जर नवीन असाल. आणि आता इथं आपल्याला जी काजपट्टी आहे ती तयार करायची आहे. काजपट्टी करताना आपल्याला जे ब्लाऊजचा समोरील भाग आहे त्या साईडनी वरतून जो कपडा आहे तो ठेवायचा आहे आणि बटनपट्टीला अस्तरच्या साईडनी जोडायची आहे. आणि तुम्हाला जर नवीन असाल तर तुम्ही कोणती साईड कोणत्या साईडनी जोडायची असं समजत नसेल तर तुम्ही जुनं ब्लाऊज जवळ ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने बघून करून घ्यायचं आहे. तर आता आपले काज, बटनपट्टी आणि हुकपट्टी दोन्ही तयार झालेल्या आहेत. आता ही मी हुकपट्टी तयार करून घेत आहे.
व्यवस्थित अशी आपण जे काजे आहोत ते नंतर करणार आहोत, तर आधी आपल्याला आता आणि हेही दोन्ही साईड आपल्याला समोरासमोर ठेवून बघून घ्यायचे आहे की कुठं कमी जास्त आहे किंवा नाही. जर जास्त असेल तर कट करायचं आहे. तर आता दोन्ही आपले हे जे पार्ट आहे ते सारखे आहे. तर आपल्याला आता इथं जी गोट आहे, गोट करण्यासाठी आपल्याला पट्टे काढायचे आहे. तर ही जी पट्टी आहे ती तिरकी काढायची आहे आपल्याला. तर इथं बघू शकता मी असा पट्टीच्या साहाय्याने लाईनिंग करून घेतलेलं आहे, पण पीस सुळसुळ असल्यामुळं ते कट करताना थोडासा जो पीस आहे तो सरकत होता. तर आता आपल्या इथं अशा प्रकारे मी या ज्या ब्लाऊजच्या पट्ट्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे. आणि इथं आता आपण गोट करून घेऊया. गोट करताना वरतून आपल्याला जी पट्टी आहे ती जोडायची आहे अशा प्रकारे, आणि आतनं थोडासा टक्स मारून घ्यायचे आहे थोडी म्हणजे आपला जो गोट आहे तो व्यवस्थित येतो. आणि अशा प्रकारे आपल्याला समोरून जे आहे ते दुमडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. वरतून टीप मारल्यानंतर अशा प्रकारे आपली जी पट्टी आहे ती तयार होते. आणि जो साईडचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि मग आपल्याला गोट तयार करायचा आहे. ही पद्धतीने जर तुम्ही गोट केला तर खूपच छान होतो. तर माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे, जर असं स्पीड जास्त आहे. जर नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेल की व्हिडिओ अजून छान बनवेल असा. तर आता आपल्याला दोन्ही साईडनी गोट तयार करून घ्यायचे आहे. यालाही तर बघू शकता आपले गोट तयार झालेले आहे आणि समोरील जी साईड आहे ती व्यवस्थित अशी बघून घ्यायची आहे. आणि आपल्याला जे काजे आहे ते करण्यासाठी अशा प्रकारे खुणा करून घ्यायच्या आहे आणि तिरकस अशा आपल्याला काजे करून घ्यायचे आहे. तर मी नेक्स्ट पार्टमध्ये व्यवस्थित असा स्पेशल पार्ट बनवेल की हुकपट्टी कशी जोडायची, ब्लाऊज फिटिंग कशी करायची. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. जर तुम्ही छान प्रतिसाद दिला तर मी प्रत्येक पार्ट हा वेगवेगळा घेऊन येईल तुमच्यासाठी स्पेशली. आणि अशा प्रकारे आपल्याला आता काजे करून झालेले आहेत. तर आता आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे त्यासाठी आपल्याला आता हे जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही दोन्ही ज्या अस्तरच्या बाजू आहे, एक अस्तरची बाजू वरतून आली पाहिजे आणि एक अस्तरची बाजू खालून, आणि जे साडीचे कपडा आहे तो दोन्ही समोरासमोर आलेली पाहिजे. म्हणजे फ्रंट साईड एकावरती एक ठेवायची आहे. आणि इथं अर्धा इंचावरती मी आता खूण करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याला आता शिलाई करून घ्यायची आहे. आणि शिलाई झाल्यानंतर तो जो वरचा कपडा उरतो तो कट करून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला बाही जोडण्याच्या आधी साईडचा भाग व्यवस्थित असा कमी जास्त आहे की काय ते बघून घ्यायचं आहे, मग जेणेकरून आपलं जे बाहीचं अंतर आहे ते व्यवस्थित असं होतं, कमी जास्त होत नाही. दोन्ही भाग एकावरती एक ठेवून आपल्याला अशा प्रकारे जो उरलेला साईडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि जो खोल भाग आहे तो आपल्याला समोरील साईडने जोडायचा आहे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे बाही आपल्याला बघून घ्यायची आहे सारखी आहे किंवा नाही. जर कमी जास्त असेल तिथंही कट करायचा आहे. आणि शोल्डर आपला 3 आहे आणि थोडीशी सव्वा इंच म्हणजे जागा सोडून आपल्याला जो उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आता खोलगट बाजू ही मी समोरील साईडने घेतलेली आहे. खोलगट बाजू ही आपल्या समोरील साईडनीच आली पाहिजे, तेव्हा आपलं ब्लाऊज आहे ते परफेक्ट बसतं. म्हणजे जी खोल साईड आहे बाहीची ती समोर बाजूने आली पाहिजे. आणि आता मी असं करून दोन्ही बाही ज्या आहेत त्या जोडून घेणार आहे. बघू शकता तुम्ही छान अशी आपली बाही जोडलेली आहे. आणि बाही जोडल्यानंतर ब्लाऊजच्या वरील बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण आता वरतूनही टीप मारून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे ते फिनिशिंगमध्ये दिसतं. आणि जर जो कपडा आहे तो सुटत नाही, तर अशा प्रकारे इथं मी साईडनी जो भाग आहे तो जोडून घेतलेला आहे. आता आपण दुसरी बाही ही जोडून घेऊया. तर इथंही मी अंतर मोजून घेतलेलं आहे, जे शोल्डरचं माप आहे ते. आणि बाहीचंही आपल्याला बघून घ्यायचं आहे कुठं कमी जास्त आहे किंवा नाही. आणि जो खोलगट बाजू आहे ती पुन्हा आपल्याला फ्रंट साईडनी ठेवायची आहे. आणि आता आपण जर तुम्हाला बाही जोडायला जमत नसेल तर तुम्ही बाहीचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि तो मध्य ठेवून दोन्ही साईडनी बाही जोडून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्याकडून बाही जर कमी जास्त होत असेल तर. आता इथं आपण
बाही जोडून घेऊया. आणि आता इथं बघू शकतो बाही परफेक्ट अशी बसते इथं. आणि बाहीला डबल टिप मारून घ्यायची आहे. आता पूर्णपणे आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि यालाही आपण आता वरतून एक टिप मारून घेणार आहोत. आणि प्लीज माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे, त्यामुळं जर कुठं चुकत असेल तर प्लीज सॉरी. नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेल की तुमच्यासमोर खूप छान असा व्हिडिओ घेऊन येण्याचा. आणि आता आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे, तर आपल्याला आता इथं फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता माझी फिटिंग करण्याची पद्धत खूप कोणाला येत नसेल तर खूप सोपी अशी पद्धत आहे. तर आपल्याला आता ब्लाऊजवरतीच फिटिंग करायची आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर खूप सोपी अशी माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगणार आहे. तर इथं बघू शकता दंड घेर करून घ्यायचा आहे आणि जी बटनपट्टी आहे त्याच साईडने आपल्याला बटनपट्टीचं अंतर घ्यायचं आहे. आणि कमरेचा भागही आपल्याला जे शिवलेलं ब्लाऊज आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे असे खूण करून घेतल्यानंतर आपलं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित असं बसतं आणि कुठंही चुकत नाही. तर आता आपण इथं खुणा करून घेतल्यानंतर टीप मारून घेऊयात. आणि पट्टीच्या साहाय्याने जर तुम्हाला जर टीप तिरपी वगैरे येत असेल तर आणि इथं अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आणि जर वाटलंच तुम्हाला थोडं कमी जास्त तर जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊज जोडून बघायचं आहे. जर थोडंसंच तुम्हाला कमरघेर किंवा जास्त वाटत असेल तर अजून आपल्याला आता इथं आपण जोडून बघूयात. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली एवढं ब्लाऊज जास्त होतं आहे आपलं जे शिवलेलं ब्लाऊज आहे ते. तर आपण आता त्याचे 4 भाग करूयात. म्हणजे आपल्याला फक्त थोडंसं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे ती करायची आहे. म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित बसेल. आता टीप मारून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की आपलं बघू शकता आता आपण टीप मारल्यानंतर आपलं ब्लाऊज कसं बसतं ते. टीप मारल्यानंतर आपला जो कमरघेराचा भाग आहे तो समान बसला की समजायचं आपलं ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित अशी झालेली आहे. तर आता मी तुम्हाला आपलं ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर कसं दिसतंय ते दाखवत आहे. आणि अशा प्रकारे फिटिंग केल्यावर तुमचं ब्लाऊज जे आहे ते कधीही चुकणार नाही आणि व्यवस्थित असं बसेल. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. जय जिजाऊ जय महाराष्ट्र. धन्यवाद.